माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. पुण्यातला एक फ्लॅट वडील त्यांच्या नुकत्याच विवाहित झालेल्या मुलीला राहायला देतात. कारण वडील रिटायर झालेले असतात. ते ठरवतात की पुढील सर्व आयुष्य गावाकडे घालवायचे आणि नुकताच विवाहित असलेल्या मुलीला चांगल्या प्रकारे राहण्यासाठी घर असावे आणि तिचा संसार सुरळीत होईपर्यंत तिला एक चांगलं सुरक्षित छत असावं म्हणून वडील तिला तात्पुरतं राहण्यासाठी घर देतात. काही दिवस असेच निघून जातात. वर्षानुवर्ष असेच पुढे पुढे चांगल्या प्रकारे निघतात. परंतु कालांतराने नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच दडलेलं असतं. वडिलांना एका दुर्धर आजाराचे निदान होते. त्यामध्ये वडिलांना ऑपरेशन करण्याची गरज पडते आणि त्या ऑपरेशनचा भला मोठा खर्च येणार असतो. अशा वेळे वडील ठरवतात की पुण्यातील फ्लॅट विकून ऑपरेशनसाठी पैशाची सोय करायची. म्हणून ते मुलीकडे जातात. मुलीचाही संसार सुरळीत झालेला असतो. तिचा संसार सुरळीत चालू असतो. तिला आता पैशाची कुठल्याही प्रकारची कमतरता नसते. कारण तिचा पतीही चांगल्या ठिकाणी पुण्यात नोकरीला लागलेला असतो. अशा वेळी वडील एके दिवशी मुलीकडे जातात आणि म्हणतात, बाळा, तुझं आता सगळं स्थिर स्थावर झालेलं आहे. तुझं आता परिस्थिती इतकी चांगली आहे की तू दुसरीकडे फ्लॅटसुद्धा घेऊ शकतेस. त्यामुळे हा मी जो तुला फ्लॅट राहण्यासाठी दिलेला आहे तो तू खाली कर. कारण मला ऑपरेशनसाठी पैशाची नितांत गरज पडणार आहे. त्यासाठी हा फ्लॅट मला विकावा लागेल आणि मिळालेल्या पैशातून मी माझं ऑपरेशन करू शकेन. ह्यावर मुलीचं मन मुळातच वडिलांसाठी हळवं असतं. मुलीचं त्यामुळे कुठलीही तक्रार नसते. मुलगी वडिलांसाठी घर सोडण्यासाठी तयार असते. परंतु मुलीला तिच्या सासरच्या लोकांचा दबाव असतो. मुलगी म्हणते, बाबा, मला थोडा वेळ द्या, मी तुम्हाला नक्की सांगते. वडील गावाकडे निघून जातात. दिवसेंदिवस पुढे ढकलले जातात. परंतु वडिलांना मुलीकडून कुठलाच निरोप मिळत नाही. एके दिवशी वडील फोन करून मुलीला विचारतात, अरे बाळा, काय झालं? तू फ्लॅट कधी रिकामा करणार आहेस? इथे गिऱ्हाईक फ्लॅटसाठी येत आहेत. मलाही ऑपरेशनसाठी फार लांबच्या तारखा घेता येणार नाही. माझा आजारही बळावत चाललेला आहे. परंतु मुलगी स्पष्टपणे नकारही देऊ शकत नसते. ती म्हणते, बाबा, अजून थोडे दिवस थांबा, माझ्या घरात सासरी अडचणी आहेत. वडील हतबल होतात, निराश होतात. त्यांना समजून येतं की मुलीच्या हातात आता काहीही राहिलेलं नाही. सर्व काही तिचा नवरा आणि तिच्या सासरचेच सर्व ठरवणार आणि फ्लॅट काही आता सहजासहजी वडिलांना त्यांच्या ताब्यात मिळणार नाही. आता त्यांना प्रश्न निर्माण झालेला असतो की करायचे तरी काय? अशा वेळी ते त्यांच्या गावातील एका वकिलांचा सल्ला घेण्यासाठी जातात. ते वकिलांना विचारतात. वडील वकिलांना विचारतात की वकील साहेब, वडिलांच्या घरात मुलं बरीच वर्ष राहिली याचा अर्थ असा होतो का की ते पूर्णपणे त्या घराचे मालक झालेत? वकील म्हणतात, नाही. जर वडिलांनी त्यांच्या घरात मुलांना किंवा मुलींना राहू दिले किंवा घरातील काही भाग
मुलाला किंवा मुलींना राहण्यास परवानगी दिली याचा अर्थ असा होत नाही की राहू दिले म्हणजेच पूर्णपणे घराची कायदेशीर मालकी मुलाची किंवा मुलीची मानली जाईल. कारण ज्यावेळेस वडिलांची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी असते त्यावेळेस ती मुलं त्या घरात केवळ परमेसिव्ह पोझेशन म्हणजेच केवळ परवानगीने मिळालेला ताबा असं मानलं जाऊन फक्त त्या घरात राहू शकतात. ते असं म्हणू शकत नाही की संपूर्ण घर कायदेशीररित्या माझंच आहे कारण मी इथे राहत आहे. परंतु यामध्ये सुद्धा अपवादात्मक परिस्थिती असते. वडील म्हणतात, अपवादात्मक परिस्थिती म्हणजे नेमकी कोणती परिस्थिती? वकील म्हणतात, अपवादात्मक परिस्थिती म्हणजे जर का ते घर हे वडिलोपार्जित मिळकतीचे असले किंवा वडिलोपार्जित मालमत्ता ती असली किंवा ती एकत्र संयुक्त कुटुंबातील अविभाजित मालमत्ता असली तर तेव्हा मात्र तुम्ही मुलांना हे माझं घर आहे खाली करा असं म्हणू शकत नाही. कारण ते एकत्र कुटुंबातील अविभाजित असे मालमत्ता असते. मग वडील म्हणतात, मग आता मी काय करू? ते घर तर माझं स्वकष्टार्जित मालकी हक्क वहिवाटीचे आहे. त्यावेळेस वकील साहेब म्हणतात, मग तुम्हाला मॅन्डेटरी इंजंक्शनचा दावा करून ते घर तुम्ही मुलांना खाली करण्यासाठी भाग पाडू शकता. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे. हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी माहितीसाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.